श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि अनेक कारणांमुळे कमी होत चाललेल्या वनवृक्षांची संख्या वाढवण्यासाठी आता वनवृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वनांमध्ये असलेले वन्यजीव, प्राणी, पक्षी या सगळ्यांचं संरक्षण होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि ही सगळी जबाबदारी आपला महाराष्ट्र शासनाचा वन विभाग सांभाळत असतो. आज आपण या सगळ्याविषयीच माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई पाटील मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच आज माहिती घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, सुरुवातीला सांगा की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन विभागाचं कार्य कसं चाललंय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन विभागाचं अस्तित्व जर असं आपण विस्तृतपणे विचार केला तर मुळातच रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या याची जी स्थिती आहे तर यामध्ये काही भाग हा सह्याद्रीचा कडा आहे, म्हणजे वेस्टर्न घाट्स आहेत, जे जागतिक लेवलला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून समजले जातो. खरंय. त्याच्यानंतर मध्य भाग येतो आणि मग कोस्टल रिजन येतो, म्हणजे समुद्रकिनारी पट्टा. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ही 3 लोकेशन्सची वैविध्यता मिळालेली आहे. आणि या वैविध्यतेमुळे इथे असणारे वनाचे अस्तित्व आणि वन्यजीवांचे अस्तित्व सुद्धा वैविध्यच आहे. खरंय. आणि त्यामुळे वन विभागाचं इथे असणारं कार्य अतिशय महत्त्वाचं असं समजलं जातं आणि ते आहे देखील. खरंय, म्हणजे तिहेरी कार्य आपल्या वन विभागाला बघावं लागतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी. कारण का कोस्टल बेल्टला म्हणजे समुद्र किनाऱ्याचा जो पट्टा आहे तिथे आपल्याला अतिशय विविध प्रकारचे कांदळवनाच्या प्रजाती तुम्हाला आढळून येतील. तिथली मरीन बायोडायव्हर्सिटी, तिथले वन्यजीव हे वेगळेच आहेत. मध्य भागामध्ये जे मॅमल्स आणि बर्ड्सचं अस्तित्व आहे, पक्ष्यांचं, ते वेगळं आहे. आणि वेस्टर्न घाटचा जो रिजन आहे, म्हणजे सह्याद्रीचा कडा भाग जो आहे, तो बायोलॉजिकली हॉटस्पॉट समजला असल्यामुळे तिथं खूप प्रकारचे वेगवेगळे एंडेमिक म्हणजे त्याच प्रदेशात आढळणारे पक्षी, असा हा पक्ष्यांचा पॅराडाईज असणारा हा रत्नागिरी जिल्हा आहे. खरंय. हां. आणि नुसतेच पक्षी नाही तर विविध प्रकारचे मॅमल्स सुद्धा इथे आहेत. याला जोड म्हणजे इथला जिल्ह्याचा ट्री कव्हर. हां, म्हणजे वृक्ष आच्छादन. वृक्ष आच्छादनाचं हे जे पर्सेंटेज आहे आपल्या जिल्ह्याचं, रत्नागिरी जिल्ह्याचं, ते मोर दॅन 52%, 52% जास्त आहे. आणि ते देशामध्ये अरुणाचल प्रदेशच्या स्टेट्स नंतर जर कुणाची वर्णी लागत असेल तर ती रत्नागिरी जिल्ह्याची आहे वृक्ष आच्छादनामध्ये. खरंय. म्हणजे यामध्ये सह्याद्रीचे जे डोंगर आहेत त्यांचं अस्तित्व हे उल्लेखनीय म्हणावं लागेल. हो, उल्लेखनीय आहेच. आणि याच्यात आणि एक महत्त्वाची बाब अशी आहे की फॉरेस्ट लँड म्हणजे वनाकडे असणारी जी जमीन आहे ती फक्त जॉग्राफिकल पूर्ण एरियाच्या 1.21% आहे. आणि उर्वरित जी 99% जमीन आहे ती खाजगी मालकीची आहे. आता हे जे तुम्हाला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठे मोठे जे डोंगर वृक्षाच्छादित दिसतात, जे दिसताना ते जंगल आहे, तिथं विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचं अस्तित्व आहे, पण ते डोंगर मोठे खाजगी मालकीचे आहेत. अच्छा. हां. इथे फॉरेस्टच्या मालकीचा फक्त 1% म्हणजे 1.21% इतकीच फॉरेस्टच्या मालकीची जमीन आहे. बाकी खाजगी जमीन अस्तित्वात आहे. आणि तरीही देखील इथे कॉन्झर्वेशन होतं, इथे वन्य प्राण्यांचं अस्तित्व आहे, विविध प्रकारच्या वृक्ष प्रजातींचं अस्तित्व आहे, पक्ष्यांचं अस्तित्व आहे आणि कोस्टल पार्टमध्ये मरीन बायोडायव्हर्सिटीचं अस्तित्व आहे. वन्य प्राण्यांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहे, त्याविषयी जरा सांगा. आता अस्तित्व म्हणजे बर्ड्सच्या विषयात जर बघितलं तर आपल्याला इथे हॉर्नबिल पक्षाचे 80% स्पीशीज तुम्हाला इथे दिसतील. विविध प्रकारचे बर्ड्स जर बघितले तर बर्ड्स पॅराडाईज म्हणायला रत्नागिरीला मी म्हणजे मागे हटणार नाही, कारण का रत्नागिरी मी तर म्हणेन की इट्स अ बर्ड्स पॅराडाईज. त्याच्यानंतर आमचे वन विभागाचे वारंवार रेस्क्यू ऑपरेशन्स होतच असतात. दर दिवशी आमचे स्नेक रेस्क्यूज होतात आणि जवळपास दर 2 दिवसाला आमच्याकडे 3 रेंजेस आहेत इथे. दापोली वनपरिक्षेत्र आहे, रत्नागिरी वनपरिक्षेत्र आहे, चिपळूण वनपरिक्षेत्र आहे. आणि ह्या तिन्ही रेंजेसमध्ये
आमचे रोजच्या दिवसाला स्नेक रेस्क्यूज म्हणजे होतातच. आणि एव्हरी वीक आमचं जवळपास लेपर्ड रेस्क्यू होतो. आता हा जो राजापूर आणि लांजा हा जो पट्टा आहे राजापूर तालुक्याचा, तर तिथे जवळपास 6 ब्लॅक पॅन्थर्सचा म्हणजे मेलानिस्टिक पॅन्थर्सचा लेपर्डचा अस्तित्व आहे. आणि ते वनविभागामार्फत कॅमेरा ट्रॅप्सनी मॉनिटर केलं जातं. बरोबर. आणि रिसेंटली मागच्या 4 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला इथे पट्टेरी वाघाचं अस्तित्व सुद्धा दिसून आलेलं आहे. खरंय. बिबट्या आणि जसं पट्टेरी वाघ तुम्ही म्हणालात की मानवी वस्तीला हे तसे धोकादायक प्राणी म्हणता येतील, पण आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की वनविभागाच्या मालकीची अशी 1% जमीन आहे की ज्यामध्ये जंगल हे वनविभागाच्या ताब्यात आहे. पण इतर जी जमीन आहे ती आपल्या सर्वसामान्य लोकांच्या ताब्यात आहे. पण मग अशा लोकांना या सर्व बिबट्या वाघ अशा प्राण्यांची भीती असते. मग यांचं जतन आणि संवर्धन कसं करायला हवं? यांचं जतन आणि संवर्धन करणं हे वनविभागासाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग टास्क आहे. बऱ्याच वेळा काय होतं की गावात बिबट्या आला, कुणाच्या गोठ्यामध्ये आला किंवा कुठे कुणाच्या विहिरीमध्ये पडला, तर काय होतं की त्या गावकऱ्यांचा रोष वनविभागाप्रती होतो की तुमचा बिबट्या या आणि तुम्ही घेऊन जावा. पण मला सर्वांना एक आव्हान आणि एक मेसेज पण द्यायचा आहे, वनविभागाच्या वतीने कळकळीचा मेसेज द्यायचा आहे की तो आमचा बिबट्या आणि तुमचा बिबट्या नाही आहे. त्याला नेचरनी त्याला देखील त्याचं म्हणजे त्याचं एक्झिस्टन्स करण्यासाठी त्याला नेचरनी तिथं तो चान्स दिलेला आहे. या ज्या सगळ्या आपण मालकीच्या बाउंड्रीज बनवलेल्या आहेत किंवा मी तर म्हणेन की ऊन वारा पाऊस पक्षी यांना कुठली बंधनं असतात का, यांना कुठले बाउंड्रीज असतात का, आणि त्याला माहिती आहे का की आपण आपली हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीमध्ये, मी एखाद्या प्रॉपर्टीमध्ये ट्रेसपास करतोय, मी या कंपाऊंडच्या आत जायचं नाही आहे कारण का ते माझ्या मालकीचं नाही आहे. हे सगळं तर आपण मनुष्यानी बनवलेले हे बाउंड्रीज आहेत, चौकटी आहेत, माझी जागा जमीन आहे. आणि या चौकटी या पक्ष्यांना या प्राण्यांना या माहिती नाही आहेत की अशा पण काही चौकटी अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे त्यांना नेचरनी तो चान्स दिलेला आहे त्यांचं अस्तित्व जागेवर अतिक्रमण करतोय असं वाटतं का? हो, बरोबर आहे. म्हणजे हे म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही की पूर्वीपासून जेव्हा वन्य प्राणी जंगलामध्ये त्यांचं अस्तित्व आहे आणि जेव्हा आपण तिथे जाऊन तिथलं जंगल साफ करतो, तिथली झाडं कापतो किंवा तिथे काही नव्याने घरं बांधतो, कॉन्क्रिटीकरण करतो, म्हणजे आपण त्याच्या घरात घुसून आपण आपलं अस्तित्व क्रिएट करतो. बरं, आपल्याला मनुष्य प्राणी असा आहे की त्याचे ॲम्बिशन्स कधी डेव्हलपमेंटचे संपतच नाहीत. खरंय. पूर्वीच्या काळी तुम्ही बघत असाल की प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी परसबाग असायची, प्रत्येकच ठिकाणी काही आपण पार्किंग शेड्स आणि पेवर ब्लॉक्सनी सगळं कॉन्क्रिटीकरण पूर्वीच्या काळी नसायचं. मग ते रेन वॉटर हार्वेस्टिंग तरी कसं होणार आहे, आणि मग तुमचं बोरिंगला तुमच्या पाणी तरी कसं राहणार आहे, तुमचं पाणी ग्राउंड वॉटर लेवल पाण्याची पातळी ही खालीच जाणार आहे. बरोबर. कारण तुम्ही जर आजूबाजूला सगळीकडे कॉन्क्रिटीकरणच जर केलं तर नेचर बरोबर तुमचा को एक्झिस्टन्स कसा राहणार आहे. बरोबर. आता रत्नागिरीमध्ये विपुल प्रमाणात सर्व प्रकारची वनसंपत्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वन्य प्राणी, पक्षी, झाडे, फुलं, पानं सगळंच आलं. तर आपण मनुष्यांनी फक्त आपले सातबारे आहेत किंवा आपली मालकी आहे म्हणून हे सगळं माझंच आहे आणि माझ्याच उपभोगासाठी आहे, हा चान्स आपल्याला नेचरनी दिलेला नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि म्हणून तो को एक्झिस्टन्स महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचं सेन्सिटायझेशन तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये हे असलं पाहिजे, जेणेकरून आपण पुढे जाऊन एकत्र कॉन्झर्वेशन करू शकू. पुढे जाऊन आपल्याला सस्टेनेबिलिटी म्हणजे पुढच्या ज्या 400-500 वर्षामध्ये आपल्याला 1000 वर्ष पुढचं जे जतन करायचं आहे नेचरचं, तर हे आहे असंच अस्तित्व राहण्यासाठी आत्तापासूनच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. खरंय. मगाशीच तुम्ही सर्प प्रजातींचा उल्लेख केलात की मानवांकडून बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की यांच्यापासून आम्हाला भीती आहे किंवा आपल्या जागेमध्ये जर एखादा सर्प आला तर आपण घाबरून जातो आणि मग वनविभागाकडे संपर्क साधतो. मग यांचं संवर्धन किंवा यांना सुद्धा जगण्याची संधी आपण कशा प्रकारे देऊ शकतो?
मॅडम काय होतं की सर्पमित्र आमच्याकडे वनविभागाचे प्रत्येक रेंजमध्ये आहेत आणि काय होतं की पावसाळ्यामध्ये वगैरे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स की आम्हाला खेडेपाड्यावरून कॉल्स येतात की घरी साप आलेला आहे किंवा बाहेर बॅकग्राऊंडमध्ये आहे, घरामध्ये आहे, कुणाच्या दुकानामध्ये आला आहे किंवा कुणाच्या बाहेरच्या नाल्यामध्ये आहे. आणि अशा वेळेस आमची जी सर्पमित्रांची टीम आहे, आमची जी रेस्क्यू टीम आहे, ती तत्परतेने तिथे पोचते आणि त्या सापाला रेस्क्यू केलं जातं. आता कसं आहे की सापामध्ये काही प्रजाती ह्या वेनमस आहेत, म्हणजे पॉयझनस आहेत, तर त्याची दक्षता ही घेतलीच पाहिजे. आणि सहअस्तित्व सापांबरोबर जर म्हटलं तर आपण पहिला दक्षता घेतली पाहिजे की आपण जर साप आढळला तर त्वरित वनविभागाशी संपर्क केला पाहिजे. म्हणजे स्वतःहून जाऊन काही लोक जे त्याला पकडायला जाणे किंवा स्वतःहून धाडस करणे, तर ते कधी जीव घेणं होऊ शकतं, कारण त्याला ते वेनमस पण असू शकतात. त्याच्यामुळे अशा वेळेस वनविभागाला संपर्क करून वनविभागाच्या रेस्क्यू टीमला बोलून त्याचं रेस्क्यू सेफली करणं हे जास्त गरजेचं आहे. दुसरं जे जैववैविध्य आढळतं आपल्याकडे ते कांदळवनांमध्ये आढळतं, त्याविषयी काय सांगाल? कांदळवनांचा प्रोटेक्शनमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. कांदळवनांचं अस्तित्व एक प्रकारचं तुमच्या समुद्र किनाऱ्याला बफर म्हणून काम करत असतं. म्हणजे जेव्हा समुद्राच्या मोठ्या लाटा किंवा सुनामीसारखे मोठे जे संकट सुनामीसारखी संकटं जेव्हा येतात, तर अशा वेळेस कांदळवनांच्या ज्या प्रजाती आहेत, कांदळवनाची जी उभी झाडं आहेत, ते स्पीड ब्रेकर्सचं काम करतात. त्या व्हायब्रेशन्सचं ते स्पीड ब्रेकर्स म्हणजे बफरचं काम करतात आणि त्याच्यामुळे कांदळवन जर नष्ट झाले तर पुढे सुनामीचा, मोठ्या संकटांचा, अशा प्रकारच्या संकटांचा धोका वाढू शकतो. त्याच्यामुळं कांदळवनांचं अस्तित्व अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नशिबाने रत्नागिरी जिल्ह्यामधले कांदळवन, जर मी कांदळवन आता सोनगावची खाडी आणि तिकडे कांदळवनं बघितली तर कांदळवनामध्ये अतिशय रेअर स्पीशीजचं अस्तित्व आहे आणि कांदळवनांमध्ये ते क्लीन आहेत. या जिल्ह्याचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं आणि रत्नागिरीवासियांचं पण कौतुक करावं असं वाटतं की कांदळवनामध्ये पोल्युशन आणि प्लास्टिक पोल्युशन आणि तिथे गार्बेज डम्पिंग्स कुठेही मला आढळले नाहीत. इथे क्लिअर आणि क्लीन कांदळवनांचं अस्तित्व आहे. खरंय की ज्याचा फायदा आपल्या जैववैविध्याला होऊ शकेल. होतोच. तिथे म्हणजे परप्रांतीय पक्षी ते येतात. दरवर्षी फ्लॅमिंगोज इथे येतात आणि फ्लॅमिंगोजचं नेस्टिंग होतं. त्यांचं नेस्टिंग होऊन, हॅचिंग होऊन मग पक्षी परत स्थलांतरित होतात. बरोबर. तर हे मोठ्या प्रमाणात कांदळवनामध्ये ग्रेटर फ्लॅमिंगो, लेसर फ्लॅमिंगो अशा प्रकारचे विविध पक्षी बाहेरच्या देशामधून इथं आपल्या रत्नागिरीमध्ये येतात. याबरोबरच आपल्याकडे जो कासव संवर्धनाचा उपक्रम राबवला जातो त्याविषयी सांगा. कासव संवर्धनाचा हा प्रश्न तुम्ही खूप छान मांडला आहे, कारण कासव संवर्धन याला आपल्या जिल्ह्याला ग्लोबल प्रेझेन्स मिळालेला आहे. अरे वा. कारण इथे ऑलिव्ह रिडली टर्टल हा जो एक प्रकारचा कासव आहे, त्याच्या विणीच्या हंगामामध्ये त्याचा अंडी घालण्यासाठी आपल्या समुद्र किनाऱ्यांवर काही ठिकाणी येतो. तो गुहागरमध्ये येतो, दापोलीला येतो, अंजर्लेला येतो आणि वेळासला येतो प्रामुख्याने. इतर ठिकाणी पण येतोच आणि रत्नागिरीमध्ये राजापूर साईडला येतो. बरोबर. आणि हे जे पूर्वी काय व्हायचं की या कासवांची अंडी खाल्ली जायची आणि तिथल्या लोकल स्ट्रे डॉग्सकडून वगैरे ती अंडी नष्ट व्हायची. मग वनविभागाने तिथल्या स्थानिक लोकांकडून हे त्यांच्या बरोबरीने, स्थानिक ग्रामस्थांच्या बरोबरीने वनविभागाने एक इनिशिएटिव्ह घेतलं आणि ह्या ऑलिव्ह रिडली टर्टल्सचं, त्याची जी अंडी आहेत त्या अंड्यांचं संवर्धन करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी या वेगवेगळ्या ठिकाणी हॅचरीज डेव्हलप केल्या आणि जसं की एखादं एक बाळंतपण असतं त्या पद्धतीने ती अंडी गोळा करून मध्यरात्री ती ऑलिव्ह रिडली टर्टलकडून अंडी घातली जातात. तर ते सगळं स्थानिक ग्रामस्थांकडून, तिथल्या
मँग्रोव्ह असोसिएट्सकडून ती अंडी गोळा केली जातात आणि त्या हॅचरीजमध्ये त्यांचं तिथे संगोपन केलं जातं त्या अंड्यांचं आणि नंतर ते हॅच झाल्यानंतर त्यांना निसर्गमुक्त केलं जातं समुद्रामध्ये. बरोबर. म्हणजे हा एक प्रकारचा अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे आणि मागचे 5 वर्षात जवळपास कांदळवन विभागाने आणि वन विभागाने टेरिटोरियलने मिळून 65,000 प्लस ही ऑलिव्ह रिडली टर्टलची अंडी हॅचिंग करून त्यांना छोट्या ऑलिव्ह रिडली टर्टल्सना निसर्गमुक्त केलेला आहे. अरे वा. आणि या ॲक्टिव्हिटीला ग्लोबल प्रेझन्स आहे आणि बाहेरच्या देशातून सुद्धा जे वाईल्ड लाईफर्स आहेत, टुरिस्ट आहेत, ते हे ऑलिव्ह रिडली टर्टल्सचं ह्या हॅचरीज बघण्यासाठी आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. दुसरं महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना होणारा वानर आणि माकडांचा उपद्रव हा मोठ्या प्रमाणावर होत असतो, तर त्याविषयी वन विभाग कसं काम करत असतो? वानर माकडांचा प्रेझेन्स रत्नागिरीमध्ये आहेच आणि प्रामुख्याने तो रत्नागिरी रेंज म्हणजे वनपरिक्षेत्र रत्नागिरी, राजापूर तालुका आणि दापोली या साईडला जास्त आहे. आणि वनविभागाने यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला, कारण शेतकऱ्यांचे वर्षोनवर्ष हे त्रास होतच होता शेतकऱ्यांना. आणि माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेबांचं या संकल्पनेतून आम्हाला DPDCतून जिल्हा नियोजन समितीकडून वनविभागाला प्रोत्साहन मिळालं आणि आपण मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये जवळपास 3,500 वानर माकडांना रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना निसर्गमुक्त केलेलं आहे. मग असे हे वानर माकड शेतकऱ्यांच्या आंबाबागेमध्ये जाणे, तिथं मोहोर खाणे, कैऱ्या आलेल्या आंब्यांचं नुकसान करणे, असं नुकसान हे होत होतं आणि त्यासाठी आम्ही पीक नुकसानीचं पण आम्ही शेतकऱ्यांना मोबदला देतोच, पण त्याच्या बरोबरीनेच यावर्षी आम्ही सन 2024-25 मध्ये जवळपास 3,500 वानर माकड निसर्गमुक्त केले. नक्की. म्हणजे रेस्क्यू करून निसर्गमुक्त केले. आता आपल्याकडे ह्या जून-जुलैमध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये जी वनवृक्षांची लागवड केली जाते त्याविषयी काय सांगाल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वृक्षाच्छादन जास्त आहे आणि इथे सगळ्यात मोठा इथला जो जॉग्राफिकल एरिया आहे तो पश्चिम महाराष्ट्रासारखा म्हणजे ऊसाचं शेत जसं असतं ना एकसारखं प्लेन असतं तशा पद्धतीने काही रत्नागिरीमध्ये तशी लँड नाहीये. इथं तुम्हाला सगळे उंच सखल जागा तुम्हाला मिळणार. मग अशा उंच सखल जागेमध्ये तुम्हाला झाडच लावण्याचं पोटेन्शियल आहे आणि त्यासाठी 2024-25 मध्ये वन विभागाने आणि सामाजिक वनीकरण विभागाने खैर वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे अकॅशिया कटेचू या प्रजातीला प्रोत्साहन देण्यासाठी 5.5 लाख खैर रोपांची नर्सरी डेव्हलप केलेली आहे आणि जवळपास 2.5 लाख मिश्र प्रजातीच्या रोपांची नर्सरी डेव्हलप केलेली आहे. आणि या खैर वृक्षाच्या रोपांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन याच्यासाठी करण्यात आलेलं आहे. ही पण संकल्पना पालकमंत्री उदय सामंत साहेबांची होती आणि आम्हाला DPDC मधूनच फंडिंग मिळालं या नर्सरीजसाठी. मूलतः कसं आहे की अकॅशिया कटेचू हे जे खैर प्रजातीचं हे जे झाड आहे त्याच्यापासून आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये त्याचं मेडिसिनल व्हॅल्यू त्याला हाय आहे आणि त्याच्यापासून काथ देखील बनतो. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रिमिटिव्हली म्हणजे अगदी प्राचीन काळापासून इथे काथ व्यापार म्हणजे काथ बनवला जातो. बरोबर. आणि इथे जसं की क्लस्टर बनतं तशा पद्धतीने जवळपास 70 काथ प्रोडक्शन युनिट्स आहेत जे ऑलरेडी अस्तित्वात आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की एखाद्या शेतकऱ्याला त्याच्याकडं असणारे ॲग्रो फॉरेस्ट्रीची झाडं जर विकायची आहेत तर ती विकत घेणारच रॉ मटेरियल विकत घेणाऱ्या फॅक्टरीज इथं ऑलरेडी अस्तित्वात आहेत. त्यामुळं ते शेतकऱ्यांसाठी एक चांगलं संधी आहे की ज्याच्यामध्ये ही रोपे लागवड जर त्यांनी केली आणि 12-15 वर्षात एक खैराचं म्हणजे अकॅशिया कटेचूचं झाड पूर्णपणे तयार होतं आणि साधारणतः त्याचा संगोपनाचा खर्च अतिशय अल्प आहे. कारण इथल्या जॉग्राफिकल हॅबिटॅटमध्ये इथल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये इथल्या क्लायमेटिक कंडिशन्समध्ये तो फास्ट म्हणजे उंच वाढू शकतो आणि 12 ते 15 वर्षात चांगला तो 200 ते 300 किलोचा एक झाड बनू शकतो. आत्ता म्हणजे एक झाड एका शेतकऱ्याला साधारणतः 10,000 ते 15,000 रुपयाचं उत्पन्न देऊ शकतो आणि त्याला संगोपनाचा खर्च नाही, निंदणी बेंदणी जास्त करावी लागत नाही
किंवा तो स्टर्डी स्पीशीज आहे, फास्ट येतो. पावसाळा जरी कधी पाऊस वारा कधी कमी पडलं काय झालं तरीही शेतकऱ्यांना एक फिक्स्ड FD असल्यासारखं हे आहे. खरंय. हां, त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची मागणी होती. मागच्या वर्षी आम्हाला शेतकऱ्यांकडून काही 100 रुपये, 200 रुपये, कुणाला 500 रुपये अशा पद्धतीची मागणी नोंदवली गेली होती. आणि त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी 24-25 या सालामध्ये जवळपास 5.5 लाख रुपये शेतकऱ्यांसाठी तयार केली. आणि ती आता वनमहोत्सव कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्याचा वाटप देखील केला गेलेला आहे. बरोबर. खैराबरोबरच आणखी अशी कोणती वनवृक्ष आहेत हो, ज्याचा फायदा जास्त प्रमाणात अकॅशिया कटेचू बरोबर बांबू सुद्धा तेवढाच लुक्रेटिव्ह आहे. आणि बांबूसाठी सुद्धा रत्नागिरीचं जॉग्राफिकल हॅबिटॅट जे आहे ते चांगलं आहे. आणि रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांनी बांबू सुद्धा एक ऑप्शन विचार करायला काही हरकत नाही. आणि इथल्या जिल्ह्यातली जी भौगोलिक परिस्थिती पाहता मागच्या 4 ते 5 दशकामध्ये इथे जसं मँगो रिव्होल्युशन झालेलं आहे, जसं कॅश्यू रिव्होल्युशन झालेलं आहे, तसं खैर आणि बांबूसाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. आणि ते व्हायला काही हरकत नाही. इथल्या शेतकऱ्यांनी तेवढं प्रोॲक्टिव्हली आलं पाहिजे आणि वनविभागाच्याकडे असलेल्या नर्सरीजचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि नक्की त्याचा फायदा होईल येणाऱ्या भविष्यकाळात. बरोबर. मला वाटतं ही दोन्ही पिकं अशी आहेत की ज्याचा उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून चांगल्या प्रकारे आणि अनेक अशा वस्तू बांबूपासून बनवू शकतात. हो, बांबूला तर ग्रीन गोल्ड म्हटलं जातं. आणि बांबूपासून पल्प इंडस्ट्रीमध्ये, पेपर इंडस्ट्री असं त्याचे विविध वर्सटाईल उपयोग आहेत. ते तर आपण सर्व जाणूनच आहोत. आणि अकॅशिया कटेचूला म्हणजे खैरला मेडिसिनल व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये, कात उद्योगामध्ये त्याचा उपयोग होतोच. खरंय. आता वन विभागाचे आणखी काही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत का? हो, वन विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आता यावर्षी आपण इको टुरिझम म्हणजे निसर्ग पर्यटन हे डेव्हलप करत आहोत. आणि निसर्ग पर्यटनाबाबत तुम्हाला इलॅबोरेट करून सांगू इच्छिते की जसं मी मगाशी म्हटलं की इथे आपल्याकडे जैववैविधता, सह्याद्रीचा कडा आणि समुद्रकिनारा हे सगळंच आहे. आता आपण जनरली जर कांदळवनं आहेत आणि आपण जनरली रत्नागिरी असं जर गुगलवरती टाकलं तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि तिथले हॉटेल्स असं इतकंच तुम्हाला गुगलवरती दिसेल. पण सांगता येत नाही की जर इथलं टुरिझम जर डेव्हलप झालं तर पुढच्या 10-20 वर्षामध्ये कदाचित ताडोबानंतर नेक्स्ट रत्नागिरी होऊ शकतो. कारण रत्नागिरीमध्ये इथे गड किल्ले भ्रमंती करता येऊ शकते. इथे पक्षी भ्रमंती, बर्ड टुरिझम जे म्हणतो ते बर्ड्स पॅराडाईज आहे. त्याच्यानंतर इथे ट्रेकिंग, विविध प्रकारचे नेचर ट्रेल्स आहेत. इथे तुम्ही आता पावसाळा सुरू आहे तर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या ठिकाणी जे डोंगरातून वाहणारे जे झरे आहेत आणि जे धुकं उतरलेलं असतं ते एक मॉन्सून टुरिझम एक वेगळाच पार्ट आहे. आणि रिसेंटली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्याचा समावेश झालेला आहे. इथे कातळ शिल्प आहेत. इथे दीपकाळी महोत्सव असतो असं. आणि प्लस याच्या व्यतिरिक्त इथे कांदळवने आहेत. सोनगावच्या खाडीमध्ये मगर सफारी करता येते. मार्श क्रॉकोडाईल्स तुम्हाला बास्किंग करताना दिसू शकतात. म्हणजे बर्ड टुरिझम झालं, क्रॉकोडाईल सफारी झाली, त्याच्यानंतर गड किल्ले भ्रमंती झाली आणि नेचर ट्रेल्स ट्रेकर्ससाठी विविध लोकेशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोस्टल एरियामध्ये मरीन बायोडायव्हर्सिटी बघण्यासाठी तुम्हाला बोटिंग करता येतं, वॉटर स्पोर्ट्स आहेत. आणि हे सगळं असताना रत्नागिरीमधलं जे इथल्या विलेजेसमध्ये, इथल्या ग्रामस्थांमध्ये, इथल्या ज्या देवरायांचं अस्तित्व आहे तर जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 1179 देवराई आहेत. अरे वा. आणि या देवराई प्रत्येक गावामध्ये जपलेल्या आहेत. आणि तुमच्या कवेत मावणार नाहीत इतकी मोठ्या बुंद्यांची झाडं आहेत. ही जैवविविधता बघण्यासारखी आहे आणि ही देशात युनिक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये त्याला सॅक्रेड ग्रुव्ज म्हटलं जातं, राजस्थानमध्ये त्यांना उरान्स म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये त्याला देवराई म्हटलं जातं. हे सॅक्रेड ग्रुव्ज जे आहेत म्हणजे ह्या देवराई, तर ह्या देवराई वर्षानुवर्ष हजारो वर्ष इथल्या ग्रामस्थांनी त्या जपलेल्या आहेत. प्लस इथलं जे ग्रामजीवन जर बघितलं
तर इथं जे लोकल क्विझिन म्हणतो की तांदळाची भाकरी आहे, उकडीचे मोदक आहेत, किंवा इथली जे लोकल सी फूड आहे इथले, म्हणजे ऑर्गॅनिक. आता आपण म्हटलं की वी शुड प्रमोट मिलेट्स, पण रत्नागिरीकरांच्या ऑलरेडी जेवणामध्ये मिलेट्स आहेत. खरंय. आणि इथल्या लोकांचं हे जे लोकल क्विझिन आहे किंवा इतकं जे टुरिझमची ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती ओपन करून देण्यासाठी वन विभागाने आम्ही एक निसर्ग पर्यटन म्हणजे इको टुरिझमचा एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करत आहोत यावर्षी 2025 मध्ये. खूपच छान. आणि त्यामध्ये देखील आरेवारे येथे एक निसर्ग पर्यटन केंद्र सुरू होत आहे. पालकमंत्री उदय सामंत साहेबांनीच त्याला आम्हाला तो प्रोजेक्ट फंडिंगसाठी DPDC मार्फत प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि दापोली मुरुडला एक होत आहे, तिथे सुद्धा आपलं निसर्ग पर्यटन केंद्र होत आहे. तर अशा पद्धतीने ही जी जैववैविधता आहे आणि हे जे नेचर टुरिझम आहे हे वेगवेगळ्या टुरिस्ट्सनी म्हणजे पर्यटकांनी इथं यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं हे सर्व पाहून ज्याच्यामधून अभ्यास वाढेल, सेन्सिटायझेशन होईल, आपल्याला एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करायचं आहे हा मेसेज घेऊन या जिल्ह्यातून टुरिस्ट जातील. खरंय. तर तो एक अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम वन विभागामार्फत आता यावर्षी लॉन्च होत आहे. बरोबर. आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की संवेदनशीलता टुरिस्टमध्ये किंवा जे प्रवासी आपल्याकडे येणार आहेत त्यांच्याकडे संवेदनशीलता हवी, ती निसर्ग जपण्याची. हो, याविषयी जरा सांगा. सहसा काय होतं की आता पर्यटनाची व्याख्या जी आहे ना, तर जनरली काय सिव्हिलियन्सला म्हणजे एका सर्वसामान्य व्यक्तीला काय असतं की पर्यटन म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं आहे, हॉटेलमध्ये राहायचं आहे, जेवायचं आहे, एन्जॉय करायचं आहे आणि वापस यायचं आहे. ती चांगलं फूड आयटम्स जेवायचे आहेत आणि वापस यायचं आहे. बरोबर. पण जेव्हा तुम्ही गड किल्ले भ्रमंती करता, तिथल्या हिस्टॉरिक प्लेसेसला जेव्हा तुम्ही भ्रमंती करता, तिथलं काही हिस्ट्रीचं तुम्हाला त्याचं नॉलेज, तिथली माहिती मिळते. तुम्ही पक्षी भ्रमंती करता तर तेव्हा वेगवेगळ्या नेचरमध्ये अस्तित्वात असणाऱ्या या सुंदर पक्ष्यांचं, त्यांचं अस्तित्व, जंगलात असणारे वेगवेगळ्या झाडांचं अस्तित्व, त्यांच्या जाती प्रजाती, त्या झाडांपासून बनणारे वेगवेगळे मेडिसिन्स, आयुर्वेदिक मेडिसिन्स, परत नेचर ट्रेल करताना तुम्ही इथल्या ग्राम जीवनाची तुम्हाला माहिती, इथले लोक कसे राहतात, त्यांचं अस्तित्व कसं आहे, त्यांचा नेचर बरोबर असणारा कोएक्झिस्टन्स कसा आहे, मरीन बायोडायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये पाण्यामधली जी जीवसृष्टी आहे ते एकदम थर्ड वर्ल्ड आहे. तर ते काय आहे हे तुम्ही नुसतं पुस्तकात वाचण्यापेक्षा स्वतः जेव्हा अनुभवणार तर तेव्हा त्याचं सेन्सिटायझेशन जास्त होतं. खरंय. आणि त्यातूनच मला वाटतं निसर्ग जपण्याची एक जी प्रेरणा आहे ती सर्वांना मिळेल. येस, म्हणजे आपण जेव्हा जग बघणार म्हणतो, वर्ल्ड टूर्स करायची इच्छा असते, तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे अस्तित्वात आहे असं खूप काही छान प्रदेश आहे जो एकदम नेचर्स पॅराडाईज असा प्रदेश आहे, तर तो प्रदेश आपण इथेच एक्सप्लोर करायला काय हरकत आहे. खरंय. मॅडम, वन विभागाचा एकूणच जो स्टाफ आहे तो कसा कार्य करत असतो आणि त्याची जबाबदारी नेमकी कोणती आहे? खूप सुंदर प्रश्न आहे मॅडम हा. कारण वन विभागाचा स्टाफ कर्मचारी काय करतो हे सर्वसामान्यांना माहिती नाही आहे. आणि फक्त बिबट्या आमच्याकडे आला तो घेऊन तुम्ही जावा, किंवा वन विभाग एक्झॅक्टली काय करतं, तर मोठी जबाबदारी आहे. इतकी सगळी मोठी निसर्ग संपदा जी आहे ती जपायची आहे. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल करायचा आहे. जिथे जिथे शिकार होते तिथे शिकार प्रतिबंधक योजना आखाव्या लागतात. आमच्या स्टाफला नाईट पॅट्रोलिंग तर करावंच लागतं, पण जो एरिया आहे जिथे वनांचं अस्तित्व आहे, आता त्या एरियामध्ये बऱ्याच वेळा असा सर्वसामान्याचा हायवे, असा छान सिमेंटचा रस्ता नसतो. खरंय. आमच्या एका बीट गार्डला त्याच्या बीटामध्ये एक फक्त काठी घेऊन त्याला पूर्ण जंगलाची भ्रमंती रेग्युलर बेसिसवरती करावी लागते. बरोबर. त्याला तिथे कुठे वाईल्ड लाईफ क्राईम झालेला आहे का, मुठीत धरून हे काम आपला वन विभाग करत असतो, नाही का? हो, अगदीच. म्हणजे जंगलामध्ये एवढे वन्यप्राणी आहेत, कधी बऱ्याच वेळा एखादा वन्यप्राणी विहिरीमध्ये पडलेला आहे, एखादा मोठा रानगवा पडलेला आहे, किंवा क्रॉकोडाईलचा रेस्क्यू आहे, जे जीव घेणं असू शकतं. बऱ्याच वेळा आमच्या स्टाफला जीव मुठीत धरून, जीव धोक्यात घालून तिथं विहिरीमध्ये खाली उतरावं लागतं. लेपर्डला रेस्क्यू करावं लागतं.
मोठ्या मोठ्या ह्या रानगव्यांना आता रेस्क्यू करावं लागतं. क्रॉकोडाईल्सना, म्हणजे जे बऱ्याच वेळा जीवघेणं होऊ शकतं. आणि अशा ह्या रेस्क्यूमध्ये वगैरे बऱ्याचशा केसेस आहेत की जिथे आमच्या वनविभागातील स्टाफला जीव गमवावा लागलेला आहे. आणि तरी पण ते तेवढं धाडस दाखवून तिथे सर्वसामान्य लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आणि त्या वन्य प्राण्याला कॉन्झर्व्ह करण्यासाठी असं हे दुहेरी उद्देश घेऊन ते लोक काम करत असतात. बरोबर. आणि काय होतं की वनविभागाने केलेलं काम हे कधी दिसत नाही, कारण का ते जंगलातलं काम आहे. जंगलांमध्ये कोणी आजकाल जात नाही किंवा जंगलातल्या कामाचं काय अस्तित्व आहे हे सर्वसामान्यांपर्यंत कधी येत नाही. जसं की आता उन्हाळ्यामध्ये मुळात आपल्याच पाण्याला आपल्याला टंचाई भोगावी लागते. आपल्याच घरी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा पाणी नसतं. आणि पाणी नसलं की काय परिस्थिती असते मनुष्याची. तर तुम्ही इमॅजिन करू शकता का की वन्य प्राण्यांसाठी जर उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आहे किंवा त्यांच्यासाठी वॉटर होल्स आटलेले आहेत, समजा तलाव आटलेले आहेत, तर ते वन्य प्राणी पक्षी काय करत असतील, कुठे जात असतील. तर अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये तर सगळ्यात शर्तीचे काम आमच्या वनविभागाला असतं की आमचे वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी हे जे सर्व स्टाफ आहे ते उन्हाळ्यामध्ये वॉटर होल्स क्रिएट करतो आम्ही जंगलामध्ये. अरे वा. तिथे त्या वॉटर होल्समध्ये पाण्याचं अस्तित्व आहे किंवा नाही हे चेक केलं जातं. रोजचं आमच्या वनरक्षकाला, वनपालांना 8-8, 10-10 किलोमीटर आत वनभ्रमंती करून आत जाऊन ते चेक करून यावं लागतं. कारण का उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशननी वन्यप्राणी मरतात बरेचसे. मग ते मरण पावलेले वन्यप्राणी डिहायड्रेट होऊन मरतात. त्याच्यासाठी हे वॉटर होल्स क्रिएट केले जातात. आता हे काम सर्वसामान्यांपर्यंत येतं किंवा नाही येत याचं म्हणजे मला इतका आयडिया नाही आहे. ही 24 तासाची ड्युटी आहे. कधीही मध्यरात्रीचा कॉल येतो की इथे वन्यप्राणी अडकलेला आहे, इथे अटॅक झालेला आहे, इथे मरण पावलेला आहे. तर अशा वेळेस पटकन कमीत कमी वेळेमध्ये तिथं रेस्क्यू टीम पोचून ते रेस्क्यूज करावे लागतात. बरोबर. वाईल्ड लाईफ क्राईमच्या केसेसमध्ये आरोपीला पकडावं लागतं, ताब्यात घ्यावं लागतं, चार्जशीट दाखल करावी लागते. त्याच्या व्यतिरिक्त प्लांटेशनची नर्सरी तयार करावी लागते, रोपं तयार करावी लागतात. बरोबर. प्लांटेशन ड्राईव्ह घ्यावे लागतात. सर्व धर्तीवर हे वनविभागाचं काम. हो, म्हणजे नेचर कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनाने सर्व धर्तीवर हे काम चालतं. बरोबर. त्याच्यामुळे वनविभागाचं काम हे चॅलेंजिंग आहे. त्याच्यासाठी तुमच्या मनापासून ते कॉन्झर्वेशनची तुमची इच्छा पाहिजे, संवेदनशीलता तिथेही तेच. आणि आमच्या ट्रेनिंग अकॅडमीजमध्ये ही संवेदनशीलता शिकवली जाते. आणि साधारणतः सर्वसामान्यांना असं वाटतं की कुठल्याही विकासात्मक काम म्हटलं की वनविभाग हा पहिला नाही म्हणतो, पण ते तसं नाही आहे. कारण वनविभागाची विकासाची डेफिनेशन वेगळी आहे. वनविभागाची विकासाची डेफिनेशन म्हणजे तुमचे कॉन्क्रीटचे डोंगर नव्हे. वनविभागाला हे सस्टेन करायचं आहे, हे नेचर कॉन्झर्व्ह करायचं आहे. खरंय. त्याच्यामुळे वनविभागाचं धोरण हे कायम सर्वसामान्यांना बघताना ते निगेटिव्ह वाटतं, पण ते टुवर्ड्स कॉन्झर्वेशन आणि सस्टेनेबिलिटीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर येणाऱ्या 2000 वर्षांच्या पुढच्या पिढींच्या दृष्टिकोनातून वनविभाग खऱ्या अर्थाने कॉन्झर्वेशन करतो. आणि मी तर मला धन्य समजते की मी टुवर्ड्स नेचर, टुवर्ड्स कॉन्झर्वेशन माझं काही प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते. नक्कीच. मॅडम, वनवणवे जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लागत असतात, तर आपल्याकडची नेमकी परिस्थिती काय आहे? वणवा हा जो आहे वनवणवा, तर या बाबतीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वृक्षाच्छादन जास्त आहे. आणि काय होतं की डिसेंबरपर्यंत गवत अतिशय मोठं वाढलेलं असतं. आणि पूर्ण डोंगर भागामध्ये झाडांबरोबर एक साधारणतः 8-10 फूट उंच असं गवत देखील वाढलेलं असतं. आणि होळीपर्यंत ते गवत सुकण्याच्या मार्गावरती गेलेलं असतं. मग तेव्हा ते वणवा लागल्यानंतर तो वणवा पेटला की एक वेळा अख्खं डोंगरच्या डोंगर पेटला जातो. आता काय होतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते कुठं मजुरी लावून ते पूर्ण गवत काढणं शक्य नसतं. त्याच्यामुळं काय होतं की ते एक वेळा स्वतःहून डोंगर पेटवला जातो. अरे बापरे. पण तो जर पेटला तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात झाडांचं, फुलापानांचं, पक्ष्यांचं नुकसान होतं. पक्ष्यांची घरटी नष्ट होतात. पक्ष्यांनी घरट्यांमध्ये अंडी घातलेली असतात, काही छोटी छोटी पिलं असतात. तर हे सगळं म्हणजे आम्ही ते फील्डवरती डोळ्यांनी बघितलेलं आहे की वनवणवा लागल्यानंतर त्या पक्ष्यांची घालमेल काय होते. तिथल्या जे रेप्टाईल्स आहेत,
तिथले जे इतर प्राणी आहेत त्यांची काय परिस्थिती होती. त्याच्यामुळे मी तर हे आवाहन करेन की वनवन्वा चुकूनही स्वतःहून कधीही कुठेही लावू नका. बरोबर. आपल्याला आपलं काम कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताय तसा जो वणवा आहे तो लावला जातो. आता वनविभागाच्या ताब्यात जी जमीन जाणीवपूर्वक नसेल तरीही काही वेळा अजाणतेपणे देखील केलं लागत जातो. आता त्याच्यात एक नवीन मोहीम अशी आहे की फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडे त्यांच्याकडे डिटेक्टर्स आहेत की वणवा कुठे लागला तर तिकडून पटकन अलर्ट मेसेज येतो की या लोकेशनला वणवा लागलेला आहे. आता रत्नागिरीमध्ये आम्हाला लिमिटेशन काय येतं की 1% फॉरेस्ट लँड आणि उर्वरित खाजगी असल्यामुळे खाजगी जमिनीमध्ये हस्तक्षेप करून तिथे आम्ही वनगुन्हा बुक नाही करू शकत. एखाद्यावरती गुन्हा जर बुक करायचा आहे वनवा लावल्याबद्दल तर ती फॉरेस्ट लँड जर नाही तर आमच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आम्हाला जाता येत नाही. आणि 99% ही खाजगी जमीन आहे. त्यामुळं इथल्या ग्रामीण एरियामधल्या सर्व ग्रामस्थांनी हा संवेदनशीलपूर्वक या गोष्टीवरती विचार करावा की आपलं सहअस्तित्व आहे बाकीच्या प्राण्यांबरोबर, पक्ष्यांबरोबर, बाकीच्या नैसर्गिक जीवांबरोबर. आणि म्हणून वनवा हे उत्तर नाही आहे त्याच्यासाठी. वनव्यामुळे दुसऱ्या सजीवांना अतिशय धोका आणि त्रास होतो आणि ही गोष्ट मॅक्सिमम जशी टाळता येईल. आणि याच्यासाठी सेन्सिटायझेशन आम्हाला वनविभागाला देखील करायचं असतं. आम्ही गावोगावी जाऊन अवेअरनेस घेत राहतो. पण ते स्वतःहून प्रत्येकाकडून आलं पाहिजे की वनवन्वा मुक्त रत्नागिरी, वनवन्वा मुक्त रत्नागिरी कसा होईल हे आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. खरं आहे. कोकणामध्ये भात लागवडीच्या अगोदर भाताच्या जी शेत असतं तिथे भाजावळ करतात. त्याच्या माध्यमातून हा वणवा लागत असू शकतो का? हो, आहेच की ठिणगी कुठेही पसरते आणि मग ती जर एकदा लागली की अख्खा डोंगर पेटतो. मग त्याच्यासाठी एक नवीन आपण उपक्रम हा पण घेऊ शकतो की जसं की फॉरेस्टमध्ये फायर लाईन घेतली जाते. फायर लाईन म्हणजे एक ठराविक पट्टा, रस्ता जसा असतो तशा पद्धतीने तो उभा पट्टा असा फायर लाईन घेतली जाते आणि त्या फायर लाईनमध्ये तिथून ते गवत कापलं जातं तेवढाच भाग. त्याच्यामुळे समजा एखाद्या ठिकाणी जर वनवा लागला तर तो पूर्ण डोंगर व्यापला जात नाही, तो तेवढ्याच भागात सीमित राहतो. बरोबर. अशा प्रकारचे वणवे रोधक पट्टे आपण तयार करत असतो. हे फॉरेस्टमध्ये घेतलं जातं. फायर लाईन्स घेतल्या जातात, फायर वॉचर्स नेमले जातात. तर तसं जरासं प्रायव्हेट लँड्समध्ये सुद्धा अशा प्रकारच्या फायर लाईन्स जर घेतल्या गेल्या तर ह्या वनव्यांवरती 100% निश्चित कंट्रोल येऊ शकतो. नक्कीच. शेवटी श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? श्रोत्यांना सर्व मी हाच संदेश देईन की वनांचं अस्तित्व आहे तर आपलं अस्तित्व आहे. आपलं आणि वनांचं हे सहअस्तित्व आहे. बरोबर. आणि मी मगाशी जसं म्हटलं की इथे कोणत्याही प्रकारची मालकी, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी ही नेचरनी आपल्याला दिलेली नाही आहे. ही आपणच तयार केलेली ही सगळी मालकी आहे. त्याच्यामुळे आपल्या बरोबरीने दुसऱ्या पण स्पीशीज या जगामध्ये अस्तित्वात आहेत याचं भान ठेवून आणि हे सगळं आपल्यासाठीच बनवलेलं नाही आहे याचं भान ठेवून आपली एक ह्युमन सेंट्रिक अप्रोच जो आहे तो बाजूला ठेवून जर आपण आपलं अस्तित्व कडेला नेलं तर आपलं अस्तित्व नेचरच्या अस्तित्वाच्या बरोबरीने जर आपण नेलं तरच ती आपल्या आयुष्यासाठी एक फार मोठी ट्रिब्यूट असू शकते. खरंय, असं मला पर्सनली वाटतं. खरंच म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे शेवटपर्यंत विसरता कामा नये, नाही का? मॅडम, आज आपण इथे आलात आणि वनविभागाचं जे कार्य चालतं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.